नमस्कार मित्रांनो, मी सागर चौधरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आलोय नाशिकमध्ये। नाशिक म्हणजे प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। आज आपण नाशिकमधली अशा एका गडाला भेट द्यायला आलोय। म्हणजे आपल्या 600 माळ्यांनी तो किल्ला 6 वर्ष लढवला होता आणि शत्रूची लाखोची फौज असताना सुद्धा शत्रूच्या हातात शेवटपर्यंत हा किल्ला जाऊन न दिला होता। अशा ज्या बलाढ्य आणि आपल्या 600 माळ्यांची वीरगाथा सांगणारा किल्ला म्हणजे रामशेत किल्ला। हा बघा, माझ्याबरोबर मागच्या साईडला हा रामशेत किल्ला आहे आणि हा याचा एक मोठा असा गेट आहे आणि इथूनच सरळ आता गडाच्या पायथ्याशी गाव आहे आशेवाडी। त्या गावात आपण गाडी पार्क करून गडावर जाऊया। मित्रांनो, हे बघा, इथे पार्किंगला अशी खूप मोठी जागा आहे। हे बघा, गडाचा पायथ्याशी आपण आलोय आणि ते गावाचं नाव आहे आशेवाडी। इथे बोर्ड पण लावला आहे। पार्किंगचे मोटरसायकल 20 रुपये, 4 व्हीलरचे 30 आणि टेम्पो वगैरे जे मोठी गाडी असते त्याचे 50 रुपये घेतात। आणि चांगली बघा, इथल्या ग्रामस्थांनी इथल्या गाववाल्यांनी चांगली जागा गाडी वगैरे पार्क करायला एकदम सुंदर अशी जागा केली। समोरच आपला रामशेत किल्ला आहे। तर चला आता किल्ल्यावर जाऊया। आपण किल्ल्यावर जाण्याकरता सुरुवात केली आहे। तसा किल्ला चढण्याकरता एकदम सोपा आहे। तुम्ही अर्ध्या तासात किल्ल्याच्या माथ्यावर तुम्ही जाऊ शकता आणि वरपर्यंत जाण्याकरता आपल्याला पायऱ्या लागतात। आणि हा माहिती फळक वाचूनच तुम्ही गडावर जा, कारण की इथे पूर्ण गडाचा इतिहास लिहिला आहे। आपण कुठल्याही गड किल्ल्यावर जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला त्या किल्ल्याची आणि तिथल्या परिसराची पूर्ण माहिती असणे आपल्याला खूप गरजेचं आहे। जसं आपण किल्ला चढण्याकरता स्टार्ट करतो, थोडं पुढं आल्यावर आपल्याला लगेच पायऱ्यांची वाट चालू होते आणि नंतर परत कातळाच्या बाजूने बघा, पूर्णपणे असं कातळाच्या बाजूने आपल्याला, जसं तुम्ही किल्ल्याच्या अर्ध्या वाटेवर येताना तुम्हाला काही दगडात आणि बनवलेल्या अशा पायऱ्या लागतात। आणि हे बघा, समोरच आपलं श्रीरामाचं मंदिर आहे आणि समोरच आपला किल्ल्याचा माथाही आपल्याला लगेच दिसतोय। किल्ला चढण्याकरता एकदम सोपं आहे, जास्त वेळ लागत नाही आपल्याला आणि एकदम नॉर्मल अशी वाट आहे। एप्रिल महिन्याची एंड असून पण अजूनपर्यंत मला जास्त काही दम लागला नाही, घाम पण आला नाही आहे। एकदम सोपी अशी गडाची वाट आहे हे बघा। आणि आज रविवार असल्यामुळे ना खूप अशी पब्लिक आली आहे किल्ल्यावर। पार्किंगमध्ये तुम्ही बघितली असेल, खूप गाड्या लागल्यात। आपण एकदम आता जवळ आलो आहे किल्ल्याच्या, 5-1 मिनिटात वरच पोचू। थोडीशी वाट आपली दगडांमधून आणि कातळाच्या साईडने जरा आपल्याला यावं लागतं, थोडंसं सांभाळून यायचं। गडावर कुठल्यामध्ये तुम्ही जेव्हा जात असाल ना, तेव्हा येत्या वेळेस जरा काळजीपूर्वक जायचं। येताना मस्ती वगैरे जास्त तुम्ही करू नका। कुठल्याही तुम्ही गडा किंवा किल्ल्यावर तुम्ही कुठेही जात असाल आपल्या ऐतिहासिक स्थळी किंवा पर्यटनस्थळी, तर आपली काही मर्यादा आणि काही नियमाचं पालनच करून तुम्ही तिकडे जात जा आणि
वाट सोपी आहे, फक्त थोडीशी मध्ये थोडा दगडामध्ये कातळाच्या साईडने यायला लागते. आता आपण जे खालून आपल्याला ते रामाचं मंदिर दिसत होतं तिथपर्यंत आपण येऊन पोचलो. हे बघा मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्यापासून तर हे बघा ह्या साईडनी ह्या मंदिरापर्यंत आपण एक अर्धा तासात वर पोचतो. आपलं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात आले होते तेव्हा ह्याच ठिकाणी ते विश्रांती करता येत असे, म्हणून ह्या किल्ल्याला रामशेज असं हे नाव पडले. आणि हे मंदिर बघाल ना, एक बाहेर एक शिलालेख लिहिला आहे. तिथे असं लिहिलं आहे की पेशव्या काळामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. पहिले हे आतमध्ये एक बघाल तुम्ही पूर्ण गुफाच आहे आणि ह्या बाहेर साईडला पूर्णपणे असं दगडांनी, हे बघा पूर्णपणे दगडांनी असं बांधून घेतलं मंदिर. मंदिराच्या बाजूलाच ना पाण्याचं टाक आहे बघा, खाली तुम्हाला दाखवतो. एकदम स्वच्छ असं पाणी आहे. हे बघा एकदम स्वच्छ असं पाणी आणि एकदम खालपर्यंत अजून मोठे आहे ते. बघाल खालची आपल्याला जमिनी पण दिसते खाली. हे बघा आत्ताच बॉटल भरून खाली पाणी काढले. एकदम थंड असं हे पाणी आहे, म्हणजे आपल्या घरातला फ्रीज पण याच्यासमोर फेल आहे. आणि आमच्यासारख्या भटक्यांना असं जर पाणी भेटलं प्यायला तर स्वर्गाहून सुखच. ज्यावेळेस तुम्ही गडावर याल ना, जो पण कचरा किंवा प्लॅस्टिकची बाटली जर तुम्ही घेऊन याल तुम्ही बघा याच्यात टाका, नाही तर तुम्ही खाली घेऊन जा. पण गडावर कुठेही तुम्ही टाकू नका जास्त करून. आपण जे पडक्या अवस्थेतलं महाद्वारच्या समोर आपण आल्यावर ना आपल्याला एक कातळात कोरलेली गुफा दिसते बघा. आणि तुम्हाला इथे ना काही दगडी तोडलेली तुम्हाला दिसतील बघा. तुम्हाला दाखवतो मी. दगडांच्या तोडी पाडण्याचं काम चालू होतं, पण ते नंतर टायमावर अर्धवटच राहून गेले. आणि आतल्या साईडला पण एक गुफा आहे बघा. जेव्हा आपण त्या महाद्वारातून वरती येतो ना, किल्ला दक्षिण उत्तर पसरलेला आहे. पहिला आपण दक्षिण साईडला जो बाले किल्ला त्या साईडला जाऊ आणि ह्या साईडला कातळात कोरलेला एक महादरवाजा आहे, तो तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही ते आपलं मंदिर बसून पुढे आल्यावर ते महाद्वारावर आल्यावर समोरच एक गुफा आहे दगडाची आतल्या साईडला. आणि बरोबर त्याच्या समोर आपल्याला घाणा दिसतो, पण घाण्याचा जो दगड असतो तो दगड नाही आहे, पण घाण्याचा आकार अजूनपर्यंत पूर्णपणे आहे. असं आपण चुन्याचा घाणा बघितल्यावर ना आपण दगडामध्ये कोरलेला असं एक महाद्वार आहे, ते आपण बघायला जाऊया. खूप सुंदर असं हे महाद्वार आहे. हे बघा ह्या साईडला आहे महाद्वार.
महादरवाजा बघाल ना पूर्णपणे बघा एकाच कातळात कोरलेला असा हा महादरवाजा आणि वरती आपल्या दोन्ही साईडला पुष्पकमल दिसत आहेत, ह्या साईडला आणि मस्त सुंदर अशी दरवाजाला डिझाईन केलेली आहे. हे बघा तुम्ही हे महाद्वार बघाल ना तुम्ही पूर्ण अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. अशाच पायऱ्याने असं आपल्याला महाद्वार, हडसर, जीवधन ह्या किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटतं. आणि तुम्ही बघाल नाही बघा जसं तुम्ही पुढे याल ना असं एक खालच्या साईडला एक जाता एक दरवाजा आहे बघा. हा रस्ता डायरेक्ट आपल्याला असं पण ह्या साईडनी खाली उतरल्यावर हा डायरेक्ट आपल्याला एक मार्ग आहे, जाण्याकरता वाट नाही, छोटासा रस्ता आहे, कोणी याच्यातून जाऊ शकत नाही. हा रस्ता आपल्या तिकडे आपलं रामाचं मंदिर आहे ना तिथपर्यंत हा रस्ता जातो. मित्रांनो जसं पण तो चुन्याचा घाणा बघून ह्या महाद्वारातून खाली आल्यावर ना आपल्याला ते गुप्ताने एक चोर दरवाजा लागतो. आणि बघा ही वाट तुम्हाला सरळ किल्ल्याच्या ह्या साईडला घेऊन खालपर्यंत उतरते. पण मी खूप वेळा वाचले किंवा काही व्हिडिओमधून बघितले किंवा हे महाद्वार काम चालू असताना ते अर्धवट काम थांबलं असेल, त्याकरता हे पूर्ण झालं नाही. तर मला असं वाटतं हा गडाचा पहिल्याचा हा राजमार्ग असू शकतो, कारण की ही वाट पूर्णपर्यंत खाली जाते. आणि तुम्ही ह्या साईडची जी पूर्ण कातळ तुम्ही बघाल ना तर पूर्ण चिनी हातोड्यांनी याच्यावर काम केलेलं दिसते. चिनी हातोड्यांनी म्हणजे कोरून काढलेलं आहे. तर असं वाटत नाही का हा अर्धवट काम असतं. तर हाच रामशेज किल्ल्याचा पहिल्याचा एक राजमार्ग असू शकतो. दगडात कोरलेलं महाद्वार बघून वर आल्यावर ना आपल्याला इथे बघा एक पाण्याचं टाकं दिसतं, एक बांधीव टाकं आहे. अजूनही आपल्याला असं बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात. आणि वरती बाले किल्ल्यावर एक देवीचं मंदिर आहे आणि चोर दरवाजा आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर पहिले देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर चोर दरवाजा बघूया. तसं मित्रांनो आपण बाले किल्ला आल्यावर आपल्याला एक महाराजांची प्रतिमा बघा ठेवलेली दिसते आपल्याला. आणि ह्या साईडला देवीचं मंदिर आहे, पत्र्याची शेड आहे, थोडंसं मंदिर पडक्या अवस्थेत आहे सध्या. मित्रांनो आपल्याला ह्या किल्ल्यावर ना असे 10 ते 12 पाण्याचे टाके आपल्याला बघायला भेटतात. हे बघा अजूनही बघा हे 3 टाके आहेत किल्ल्याच्या त्या साईडला, अजून 4 ते 5. आणि जसं आपण वर चढतो ते देवीचं मंदिराच्या खालच्या साईडला तिथे 5 ते 6 असे पाणी टाके. जसं आपण बाले किल्ल्यावरून थोडंसं खाली आल्यावर ना मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आपला एक चोर दरवाजा लागतो. हा बघा ह्या साईडला आपल्या साईडला चोर दरवाजा आहे आणि बरोबर ह्या साईडला निघतो. आणि इथून अशी पूर्ण एक वाट आहे खाली जाण्याची, पण ती वाट आत्ता सध्या आपण वापरत नाही आहे, कोणी इथून जाऊ पण शकत नाही. तुम्हाला चोर दरवाजा दाखवतो बघा.
मित्रांनो, जसं आपण किल्ल्यावर येतो ना त्यावेळेस नाही बघा इथे एक बाबा बसतात काकडी घेऊन आणि एक दादा आहे काकडी घेऊन बसतात. आणि ज्यावेळेस तुम्ही किल्ल्यावर येताना तर त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं, तेवढंच त्यांना एक उपजीविकेचं एक त्यांना साधन असतं. बाले किल्ल्यावरून उतरलो खाली, काकांकडं त्या बाबांकडं काकडी वगैरे घेतली, काकडी खाल्ली. आता आपण जाऊया ह्या दक्षिण साईडच्या बुरुजावर. शिवकाळामध्ये ह्या रामशेत किल्ल्याचा उपयोग ना इथल्या माल वाहतुकीच्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्याकरता होत असे. हा किल्ला एकदम आपल्या गुजरात बाँड्रीच्या जवळ असल्यामुळे हा किल्ला एक खूप महत्त्वाचा किल्ला त्या काळामध्ये मानला जात होता. माझे पूर्णपणे गडभटकंती करून झाले. गडभटकंती करण्याकरता आपल्याला एक ते अर्धा तास खूप होतो ह्या रामशेत किल्ल्यावर फिरण्याकरता. आणि मित्रांनो, हा किल्ला खूप सुंदर आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही कोणी हा रामशेत किल्ला बघितला नसेल तुम्ही नक्की एकदम तुम्ही हा किल्ला बघा. तर तुम्हाला ही आपली रामशेत किल्ल्याची व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या ह्या गड किल्ल्यांची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअर करा. परत व्हिडिओ अशीच एका नवीन गड किल्ल्यावर पर्यंत मी तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.